बरं. माया, मी काय म्हणते, तू कशाला घेते साड्या? नाही म्हणजे लग्न झाल्यानंतर साड्या घेण्यात मजा जास्त आहे ना. आणि तसंही काय, अथर्वचं लक्षही नाही आहे तुझ्याकडे. काय आहे ना, ते व्यवस्थित दिसतंय मला. ही एक बघा, ही नक्की आवडेल तुम्हाला. वेदा, हा कलर बघ किती छान आहे. हो, थांबा लावून दाखवते. आता मला सांग, ही साडी आवडली का? वेदा, तुला पण आवडली ना? छान आहे. मग हेच घेते. हा बर. झाली साडी सिलेक्ट? हो, ही बघ, ही साडी सिलेक्ट केली. छान आहे. मी सुद्धा अशीच साडी शोधत होते. हीच साडी हवी आहे मला. यू आर लेट मावशी. दुसरी साडी बघतो. नाही नको, मी दुसरं काहीतरी बघेन. अगं माया ताई, तसे तू ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलेच असतील ना? हो. एनिवेज वेळ झालंय माझं. निघूया. मी ही साडी निवडली आहे. कशी आहे? छान आहे. चॉईस चांगली तुझी. आवडली नाही साडी? हो, खूप छान साड्या आहेत तुमच्याकडे. आता दर महिन्याला एक साडी फिक्स आहे माझी. ओके, एक काम करा राजेश, या सगळ्या साड्या पॅक करा. हो नक्की सर. माझ्या 6 साड्या आहेत ना, मी सांगून ठेवलंय यांना. हा, यांच्या 6 साड्या सुद्धा पॅक करायला विसरू नका. सांगितलंय. हे घ्या. अरे मला वाटलं एव्हाना फराळ तयार झाला असेल, तुम्ही तर गप्पाच मारत बसलात. अरे नाही नाही, त्याची तयारी सुरू आहे. मीरा, यावर्षी पहिल्यांदाच तुझी बहीणही तुझ्या सोबत आहे. तुझ्या बाबांनाही बोलवून घे दिवाळीला इकडेच. त्यानिमित्ताने ते 4 दिवस मुलींबरोबर राहतील, त्यांनाही बरं वाटेल. मदनचा फोन. शिवनाथ विषयी काहीतरी असेल. मी आलेच.
काय ग मीरा, बोलवशील ना बाबांना? नाही हो मॅडम, 2 दिवस झाले मी स्मशानात बसून आहे. पण तुम्ही सांगितलेला तसा वेळसर माणूस काही दिसलेला नाही अजून. मदन, तो तिथेच असतो, तो नीट बघितला नसशील. अहो इथं शिवणातच काय, पण साधं मयत सुद्धा आलेलं नाही 2 दिवसात. हो मॅडम, जाऊ दे सोडून द्या, मी येतो परत. स्वतःच डोकं चालवू नकोस. तुला यायला सांगितलंय मी. सॉरी मॅडम, सॉरी. ऐक मदन, अगदी 2 दिवस काय, तिकडे महिनाभर थांबावं लागलं तरी चालेल, पण त्या शिवनाथला मारल्याशिवाय तू इकडे यायचं नाहीयेस. तू जर का त्याला जिवंत सोडलंस तर ती मीरा त्याला या घरात घेऊन येईल आणि तुला सांगितलं तेवढंच कर. काम अपुरं सोडून तू जर का इकडे आलास तर त्या स्मशानात तुलाच जिवंत चालेल मी, कळलं? मला जाळून टाकणार तुम्ही? चालेल मॅडम, तुम्ही सांगाल तसं करतो. जाता आणि नीट लक्ष ठेव.